सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंता वाढवणारा दावा केलाय। सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर भाष्य करताना एक मोठा दावा केलाय। भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रिय झालाय असे म्हणत नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीवर भाष्य केलं। नारायण राणे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत, ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे म्हणत नाना पटोले यांनी नाव न घेता भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना चिमटा काढला। विधानसभा अध्यक्षांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणलेल्या दबावावरून त्यांना बदलण्याची मागणीही पटोले यांनी केली। विधिमंडळाची परंपरा आहे, लोकांना न्याय मिळेल, विरोधकांना न्याय मिळेल ही भूमिका असली पाहिजे। निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत असे म्हणत निवडणूक आयोगावरही त्यांनी हल्लाबोल केला। शेतकऱ्यांच्या कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफ करण्याच्या निर्णयावरूनही नाना पटोले यांनी टीका केली। निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा आहे, ही कर्ज घेण्याची वेळ नाही, आधी घोषणा केली असती तर फायदा झाला असता असं नाना पटोले म्हणाले। मुनगंटीवार यांच्यावरून बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। भाजपमध्ये भविष्यात स्फोट होईल, मुख्यमंत्री विरोधात गट सक्रिय झाला आहे।